तर आजचा आपला टॉपिक आहे रोटेशनल मोशन. ठीक आहे, जो की आपला फर्स्ट चॅप्टर आहे. आता रोटेशनल मोशन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की बॉडी रोटेट कशा होत आहे, बॉडी ज्यावेळेला रोटेट होत आहे त्या रोटेशनमुळे कोणते कोणते फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत आहेत. ठीक आहे, तर रोटेशनल डायनॅमिक्स. आता ह्याच्यामध्ये टॉपिक मी स्प्लिट करून घेतलेले आहेत. तर जर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला 5 टॉपिक बघायचे आहेत, जसं की या चॅप्टरचं इंट्रोडक्शन, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात सर्क्युलर मोशनचे, कायनेमॅटिक्स काय असतात सर्क्युलर मोशनचे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले जर आपण इंट्रोडक्शन बद्दल बोललो तर रोटेशनल मोशनच्या अगोदर आपण समजून घेऊया बॉडी बद्दल. आता बॉडीज काय असतात, जसं की आपण याच्यामध्ये मेनली यूज करतोय रिजिड बॉडी. रिजिड बॉडीचा अर्थ काय, सपोज आता हा एक स्पियर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मी 2 पार्टिकल घेतो, एक्स आणि वाय. बरोबर. आता या एक्स आणि वाय पार्टिकल मध्ये जे डिस्टन्स असणार, काय असणार, जे डिस्टन्स असणार ते नेहमी असणार कॉन्स्टंट. तर अशा प्रकारच्या बॉडीला आपण बोलतो रिजिड बॉडी. आता या बॉडीचा शेप इथे मी स्पियर दाखवलाय. रिजिड बॉडी इन जनरल काय, कोणताही शेप असू द्या, स्क्वेअर शेप आहे, 2 पार्टिकल आहे, 2 पार्टिकल मधलं डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, तर आपण त्या बॉडीला बोलणार रिजिड बॉडी. ठीक आहे, हा कोणत्या पण टाईपचा शेप असू शकतो. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं, रिजिड बॉडी म्हणजे अशी बॉडी ज्याच्यामध्ये पार्टिकलचं डिस्टन्स कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, किंवा सेम असणार आहे. तर अशा प्रकारचे जे बॉडी असतात त्याला आपण काय बोलतोय, रिजिड बॉडी. ठीक आहे, तर जसं आता आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलं की रिजिड बॉडी म्हणजे काय, तसंच आपला नेक्स्ट टॉपिक काय आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्क्युलर मोशनचे बेसिकली इकडे 2 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेत, एक्सेलरेटेड मोशन आणि पिरियोडिक मोशन. आता एक्सेलरेटेड मोशन आपण का बोलतोय, कारण की ह्याचं डायरेक्शन आणि वेलॉसिटी चेंज होते. ठीक आहे, डायरेक्शन आणि वेलॉसिटी चेंज होते. म्हणजेच ज्या वेळेला आपण एक सर्कल कन्सिडर करतोय, या सर्कल मध्ये प्रत्येक पॉइंटला इथे त्याचं डायरेक्शन चेंज झाला, इथे डायरेक्शन चेंज झाला, हा परत पुढे आला डायरेक्शन चेंज झाला, याचं डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते. म्हणून आपण याला बोलतोय की इट इज अ एक्सेलरेटेड मोशन. समजलं, एक्सेलरेटेड मोशन हे कॅरेक्टरिस्टिक्स काय, कारण की त्याचं डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला चेंज होते, म्हणून आपण याला काय बोलतोय, इट इज एक्सेलरेटेड मोशन. आता दुसरी गोष्ट, याला आपण पिरियोडिक मोशन पण बोलतोय. पिरियोडिक मोशनचा अर्थ काय की एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर तो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार. ठीक आहे, जसं आपण एक क्लॉक बघितला, बरोबर, क्लॉक आहे. आता या क्लॉक मध्ये हा जो काटा आहे, मिनिट काटा, तो काय होणार आहे, 12 पासून स्टार्ट होणार, परत 60 सेकंड नंतर तो 12 वरती येणार. म्हणजेच काय, एक पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर तो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतोय. तसंच सर्क्युलर मोशन किंवा आपण ज्या वेळेला रोटेशनल मोशन बद्दल बोलतो, सपोज हा पी पार्टिकल स्टार्ट झाला रोटेट व्हायला ह्या पोझिशन पासून, एका पर्टिक्युलर टाइम नंतर तो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणारच. ही पोझिशन झाली, फर्स्ट रेव्होल्युशन झालं, सेकंड, परत थर्ड, म्हणजे असं करून तो एका पर्टिक्युलर टाइम नंतर स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला येतोच. म्हणून आपण त्याला बोलतो पिरियोडिक मोशन. पिरियोडिक का, कारण की एका पर्टिक्युलर पिरियड नंतर तो परत स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. तर हे 2 आपले मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत रोटेशनल मोशनचे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे की इट इज अ एक्सेलरेटेड मोशन. एक्सेलरेटेड मोशन का, कारण की प्रत्येक पॉइंटला त्याची डायरेक्शन चेंज होते. सेकंड काय, पिरियोडिक मोशन. पिरियोडिक का, कारण एका पर्टिक्युलर पिरियड नंतर तो स्वतःचं मोशन रिपीट करतो, म्हणून आपण त्याला बोलतो पिरियोडिक मोशन. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट टॉपिक काय, कायनेटिक्स किंवा कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सो नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, कायनेमॅटिक ऑफ सर्क्युलर मोशन. आता कायनेमॅटिक सर्क्युलर मोशनचं समजून घेण्यासाठी आपल्याला सोबतच लिनियर मोशनचं पण कायनेमॅटिक समजावं लागेल. ठीक आहे, तर आपण एका साईडला लिनियर आणि एका साईडला सर्क्युलर आपण बघूया. सगळ्यात फर्स्ट टर्म जो असतो तो असतो डिस्प्लेसमेंट. बरोबर, डिस्प्लेसमेंट आपण कशाने शो करतो, एस ने. डिस्प्लेसमेंटचा सिंपल मिनिंग
एक पार्टिकल ए पासून स्टार्ट झाला, तो बी पर्यंत त्याने ट्रॅव्हल केलं. मग ए टू बी काय झाली त्याची सिंपल लिनियर डिस्प्लेसमेंट. बरोबर. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? सपोज हा सर्कलचा सेंटर आहे ए टू बी. माझ्या पार्टिकलने ट्रॅव्हल केलं ए टू बी. बरोबर. म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट काय झाली ए टू बी. पण त्याने एका पर्टिक्युलर अँगलने ट्रॅव्हल केलं, म्हणून आपण ह्याला काय म्हटलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. ह्याला आपण काय बोलतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्याचा सिम्बॉल काय आहे तर थीटा. समजलं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय जस्ट एका पार्टिकलचं ए पोझिशन पासून बी पोझिशनला जाणं. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर एका पर्टिक्युलर अँगलने तो चेंज होणं. डिस्प्लेसमेंट समजलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट समजलं. नेक्स्ट आहे वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय? ठीक आहे. वेलोसिटीचा सिंपल फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. वेलोसिटी v इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. जर स्मॉल डिस्प्लेसमेंट असेल तर आपण काय लिहितो ds अपॉन dt. बरोबर. जर तिथे आपण वेलोसिटीला लिहितोय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, तर सर्क्युलर मोशन मध्ये आपण अँग्युलर वेलोसिटी घेऊ शकतो. अँग्युलर वेलोसिटीला मी काय लिहू शकतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे थीटा अपॉन टी किंवा डी थीटा अपॉन dt. बरोबर. लिनियर मध्ये वेलोसिटी काय असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर. सर्क्युलर मोशन मध्ये काय असते अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्यानंतर आपण इथे बघतो एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे जस्ट वेलोसिटी अपॉन टाइम. स्मॉल लेवल असेल तर dv अपॉन dt. ठीक आहे. स्मॉल चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. तेच कन्सेप्ट सेम इथे अप्लाय करा. अँग्युलर एक्सेलरेशन काय लिहिणार अँग्युलर एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय येणार तुमची सिंपल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा अपॉन टाइम डी ओमेगा अपॉन dt. ठीक आहे. अँग्युलर वेलोसिटीचा सिम्बॉल असतो ओमेगा. समजलं हे? तुम्हाला हे शिकताना किंवा हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला पॅरललीच लक्षात ठेवावं लागणार की डिस्प्लेसमेंट एस ने दाखवतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाने दाखवतोय. ठीक आहे. वेलोसिटी v ने दाखवतोय, अँग्युलर वेलोसिटी ओमेगाने दाखवतोय. ठीक आहे. एक्सेलरेशन इकडे आपण स्मॉल ए ने दाखवतो. बरोबर. स्मॉल ए ने दाखवतो आणि इथे अल्फाने दाखवतो. तर हे तुम्हाला पॅरलली शिकायचं आहे आणि पॅरलली लक्षात ठेवायचं आहे. तर नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सपोज आपण सर्कल काढला, त्याचा हा झाला सेंटर सी, ही झाली त्याची रेडियस आर. आता मी याच्या कोणत्या पण पॉइंटला जर मी लिनियर वेलोसिटी घेतली तर ती कशी येणार आहे टँजेन्शियल. बरोबर. सपोज या पॉइंटला घेतली त्याची लिनियर वेलोसिटी तर ती आली टँजेन्शियल. लिनियर वेलोसिटी म्हणजे काय v आणि अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय ओमेगा. ठीक आहे. आता याचं जे एक्सेलरेशन असेल ते कोणत्या डायरेक्शनला येणार आहे इनवर्ड. ठीक आहे. म्हणजे जो फोर्स असेल सेंट्रिपिटल फोर्स तो याचा आतल्या डायरेक्शनला येणार आहे. तर आपण सेंट्रिपिटल फोर्स बद्दल नेक्स्ट टॉपिक मध्ये शिकायचं आहे. फर्स्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सपोज आपण एक फॅनचं एक्झाम्पल घेतलं. आता आपण फॅनचा स्पीड ठेवला 5 वरती. बरोबर. 5 वरती आपण फॅनचा स्पीड ठेवला. मग फॅनचा स्पीड ज्यावेळेला 5 वर ठेवतोय त्यावेळेला तो एका कॉन्स्टंट वेलोसिटीने फिरतोय. बरोबर. तो स्पीड आता आपण 3 वर आणला. मग 3 वरती त्याची एक पर्टिक्युलर वेलोसिटी आहे. बरोबर. मग त्याच वेलोसिटीला आपण बोलतोय की कॉन्स्टंट वेलोसिटीने तो जो फिरतोय त्यालाच आपण बोलतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे काय? तो युनिफॉर्मली सेम स्पीडने गोल 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 फिरत राहतोय. बरोबर. त्याचा स्पीड चेंज होतोय का तर त्याचा स्पीड चेंज होत नाही. म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुमचा जो पार्टिकल असतो त्याची स्पीड कॉन्स्टंट राहते थ्रू आउट द मोशन. ठीक आहे. जर आपण नॉन युनिफॉर्म मोशन बद्दल बघितलं म्हणजे आता तेच एक्झाम्पल घेऊया. तुमचा फॅन आता 5 वर आहे. ठीक आहे. किती वर आहे 5 टॉप स्पीड. आता तुम्ही मध्येच केला फॅन ऑफ 5 वरून डायरेक्ट
ऑफ केला, मग त्याचा स्पीड काय होणार, कमी 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 होत जाणार, म्हणजेच त्याची वेलोसिटी चेंज झाली. मग आपण त्या मोशनला काय बोलणार, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्क्युलर मोशन तर आहे पण तो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. युनिफॉर्म म्हणजे काय, ज्याच्यामध्ये वेलोसिटी पार्टिकलची सेम राहते, बरोबर, आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, ज्याच्यामध्ये वेलोसिटी पार्टिकलची चेंज होत जाते. तर यालाच आपण बोलतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर आजचे आपले जे 5 टॉपिक होते ते 5 टॉपिक आपले कव्हर झाले. इंट्रोडक्शन मध्ये आपण शिकलो की रिजिड बॉडी म्हणजे काय, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण 2 टाइपचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. कोणते, एक तर इट इज एक्सेलरेटेड मोशन आणि दुसरं आपण बघितलं होतं की इट इज पिरियडिक मोशन. त्यानंतर आपण कायनेमॅटिक्स बघितलं होतं सर्क्युलर मोशनचं. कायनेमॅटिक्स काय होते, तर आपण कम्पेअर केलं होतं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, नंतर वेलोसिटी म्हणजे काय आणि अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय, एक्सेलरेशन म्हणजे काय आणि अँग्युलर एक्सेलरेशन म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर आपण शिकलो युसीएम आणि नॉन युसीएम. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा. काही लोकांना नाही समजत 11वी 12वी ला की टॉप इंग्लिश मध्ये, त्याच्यासाठीच मी लेक्चर मराठीमध्ये घेतोय. तुम्हाला जमलं तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करू शकता, सजेस्ट करू शकता. ठीक आहे, लेक्चर थोडेसे फास्ट आहेत कारण कमी टाइम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कळावं एवढाच प्रयत्न आहे. ठीक आहे.